मिक्सर शिवाय आमरस बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसोबत तो बाधू नये यासाठी भरपूर उपाय आपण बघूयात। त्यासाठी आमरस करण्यापूर्वी 2 ते 3 तास हे आंबे पाण्यात अशा प्रकारे बुडवून ठेवा। तुम्हाला घाई असल्यास अर्धा तास तरी ठेवा, कारण आंबे गरम असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढते, म्हणून ही उष्णता वाढून आमरस बाधू नये त्यासाठी ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे। नंतर हे बघा, देठावर अशा प्रकारे अंगठा ठेवून आंबे मऊ करून घ्या। देठावर अंगठा ठेवल्याने आंबा मऊ करताना तो मध्येच फुटत नाही आणि त्यामधील रस सुद्धा बाहेर येत नाही। तर हे बघा, अशा प्रकारे आंबा मऊ केल्याने यामधील रस साली आणि कोईपासून वेगळा होतो। आता यावरील देठ काढा आणि वर येणारा पातळसा रस सुद्धा काढून घ्या, कारण हा रस जास्त गरम आणि तेलकट असतो। नंतर आंब्यामधील रस कोईसकट काढून साल बाजूला काढून ठेवा। आंबा पिळून घेताना अशा प्रकारे छान दाबून पिळा, म्हणजे यामधील जास्तीत जास्त रस काढला जातो। सर्व आंबे पिळून घेतल्यानंतर आंब्याच्या कोईला असलेला रस सुद्धा अशा प्रकारे दाबून दाबून काढून घ्या। ही प्रोसेस हातानेच करा आणि त्यासाठी आधी हात स्वच्छ धुवून घ्या। हे केल्यानंतर आता हे बघा, आपण आधी ज्या आंब्याच्या साली बाजूला करून ठेवल्या होत्या त्या अशा प्रकारे उघडून आतमधील भाग वर करा। नंतर यावर फ्रीजमधील थंडगार असलेलं दूध घाला। हे दुधाचे प्रमाण जास्त घालायचे नाही। इथे मी 3 आंब्यांसाठी नाश्ता करण्याच्या चमच्याने 6 ते 7 चमचे दूध घातले। बऱ्याच ठिकाणी दुधाऐवजी यामध्ये पाणी घातले जाते, परंतु आंबा बाधू नये यासाठी पाण्याऐवजी तुम्ही दूध घाला। हे प्रमाण कमी असल्याने त्याची टेस्ट आमरसामध्ये अजिबात जाणवत नाही। दूध सर्व साली आणि कोईंवर चोळून चोळून ते नंतर पिळून घ्या, म्हणजे यामध्ये लागलेला रस पूर्णपणे निघतो। आता हा रस आधी काढलेल्या रसामध्ये घाला। तुम्हाला हा आमरस 3 ते 4 तासांपेक्षा जास्त वेळपर्यंत ठेवायचा असेल तर यामध्ये काहीही न घालता असाच फ्रीजमध्ये ठेवा आणि सर्व करते वेळेस फ्रीजमधून काढून अशा प्रकारे व्हिस्कर किंवा रवीने थोडं फेटून घ्या। आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे किसलेलं गूळ घाला। आता परत एकदा घातलेला गूळ वितळेपर्यंत छान मिक्स करा। गूळ तुम्ही बारीक तोडून किंवा किसूनच घाला, म्हणजे तो पटकन विरघळतो। हा रस तुम्ही असाही पिऊ शकता, परंतु तुम्हाला मिक्सर सारखा टेक्स्चर हवा असेल तर त्यासाठी अशा प्रकारे एखादी गाळणी किंवा पुरण करण्याच्या चाळणीमध्ये रस घालून तो गाळून घ्या। इथे मी गूळ घातल्यामुळे हा रस आधी व्हिस्करने छान फेटून घेतला। तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर व्हिस्करने फेटून न घेता डायरेक्ट अशा प्रकारे गाळून घ्या। नंतर गाळणीच्या तळाशी लागलेला रस काढून घ्या। आता यामध्ये पाव चमचा मीठ घाला। मीठ घातल्याने आंब्यामध्ये असणारा आंबटपणा कमी होतो आणि अर्थातच मिठाने चव सुद्धा खूप छान येते। आमरसामध्ये मला हिरव्या वेलचीचा टेस्ट आवडत नाही, म्हणून मी इथे घातली नाही। तुम्हाला आवडत असल्यास 2 ते 3 हिरव्या वेलच्या क्रश करून घाला। हा रस बाधू नये त्यासाठी आणखी काही उपाय आपण समोर बघणारच आहोत, परंतु त्यापूर्वी आमरस करण्याच्या आणखी 2 पद्धती बघूयात। त्यामधील पहिल्या प्रकारामध्ये आंब्याच्या फोडी कापून पहिल्यांदा त्या सुरीने अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये कट करा। नंतर चमच्याने यामधील गर काढून हा गर आधीप्रमाणे गाळणीने गाळून घ्या। दुसऱ्या प्रकारे रस करण्यासाठी पहिल्यांदा आंब्यावरील सर्व सालं काढून घ्या। नंतर गाळणीमध्ये आंबा अशा प्रकारे घासून यामधील रस काढा। ह्या प्रकारे रस करण्यासाठी कडक असलेलेच आंबे निवडून घ्या, म्हणजे यावरील सालं व्यवस्थित काढता येतात। मिक्सर शिवाय ह्या तिन्ही पद्धतींपैकी कोणत्याही पद्धतीने रस करा, तो छान घट्ट आणि एकसारखाच होतो। तर हे बघा, छान घट्ट आणि एकसारखा रस तयार झाला आहे। आमरसामध्ये तुम्हाला गुळाऐवजी साखर घालायची असेल तर त्याऐवजी पिठी साखर घाला, म्हणजे ती विरघळायला जास्त वेळ लागत नाही। हिरवी वेलची सोबत तुम्ही थोडं जायफळ आणि 4 ते 5 काळे मिरे क्रश करून घाला, त्यामुळे सुद्धा रस बाधत नाही। सर्व करताना त्यावर अशा प्रकारे 1 चमचा तुपाची धार सोडा। तुपामुळे सुद्धा हा रस अजिबात बाधत नाही। मी आधीच सांगितल्याप्रमाणे हा तयार आमरस 3 ते 4 तासाच्या आतमध्येच संपवा। मी वर जे उपाय सांगितले ते एकदा तरी नक्की करून बघा। खात्रीपूर्वक यानंतर कधीही आमरस तुम्हाला बाधणार नाही। नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर एक लाईक द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा याचा फायदा होईल। लवकरच भेटूयात। धन्यवाद।